ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली येथील श्री शंकरराव चव्हाण उर्दू हायस्कूल शाळेतर्फे शैक्षणिक सहलीचे आयोजन. हिंगोली येथील शंकरराव चव्हाण उर्दू हायस्कूल यांच्यातर्फे शैक्षणिक सहल घेण्यात आली. या शैक्षणिक सहलीसाठी शाळेतील इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या मुलामुलींनी सहभाग नोंदविला होता. या शैक्षणिक सहलीमध्ये एकूण 55 मुलामुलींनी शैक्षणिक सहलीसाठी सहभाग नोंदविला होता. शैक्षणिक सहल शुक्रवारी रात्री 8 वाजता शंकरराव चव्हाण उर्दू हायस्कूल येथून खुलताबाद येथे रवाना झाली होती. रात्री 2 वाजता खुलताबाद येथे पोहोचल्यानंतर चिस्तिया कला व विज्ञान महाविद्यालय येथे मुक्कामी होते. चिस्तिया कला व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने सहलीसाठी आलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यानंतर सकाळी खुलताबाद येथून मुघल सम्राट औरंगजेब आलमगीर येथे दर्शनासाठी गेले. तेथे त्यांच्या जीवनावरील आधारित सर्व माहिती घेऊन दर्गा खाजा निजामुद्दीन, शिवाजी पार्क, अजिंठा गुफा, दौलताबाद, सिद्धार्थ गार्डन आणि तसेच देवगिरी फोर्ट, बीबी का मकबरा या सर्वांची तेथील गाईडतर्फे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या इतिहासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हॉटेल सागरमध्ये सर्व विद्यार्थीसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. या शैक्षणिक सहलीसाठी शंकरराव चव्हाण उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आतिया बाजी, अब्दुल वाजिद सर, आबिद हसन सर, मोहम्मद इद्रिस सर, शेख आरिफ यांनी परिश्रम घेतले. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थी व विद्यार्थिनीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. अरे बस कर रहमतुल्लाह अलैह की मज़ार तक पहुंचे. ठीक है, आलम की बहुत अच्छे चले. हाँ औरंगजेब रहमतुल्लाह अलैह. आ जाओ. चलो चलो ऊपर नहीं करना थोड़ा. चल 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 बस बंद कर दो. जल्दी देखना है. चलना दादी तो क्या है वजू करता कैमरामैन सब फोकस कर रहे हैं. हिंगोली हिंदूपुर हिंगोली अरे यार चलो तो यार फोटो ले रहा एक वीडियो ले रहा लॉन्ग. भाई किसका है? मैं बोला एक वीडियो लेता हूँ. वीडियो बस होगा. वीडियो बंद कर दे, फोटो ले बस ना भाऊ. बंद कर दो, फोटो ले. चल तेरे अल्लाह की बंदी, अल्लाह का बंदा. रखा हुआ है, जुब्बा होता है ना, वैसा जुब्बा है,
है ब्राउन कलर का। ये कमरे के अंदर से खोलकर इस कांच के बॉक्स में रख दिया जाता है 12 रबीउल अव्वल के रोज, ईदुल मिलादुन नबी के रोज। ये कैसे आया? जब हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जब शबे मेराज हुई, शबे मेराज में जन्नत में गए, जन्नत में जाने के बाद अल्लाह ताला से मुलाकात हुई। अल्लाह ताला ने ये जन्नत में तोहफा दिया था। जब रूहे ज़मीन पे तशरीफ लाया, आपने पहने हुए थे, आपने अपने पास 2 दिन रखा। फिर उनके बाद उनके खलीफा हजरत अली को दे दिया गया, फिर उनके खलीफा हसन बसरी को दे दिया गया। ऐसा ही सिलसिला होते हुए जब अपने पास हिंदुस्तान में आया तो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह ने लेके आए थे उस्मान हारून के पास से काबे शरीफ आपको मिला। फिर उनके पीरो मुर्शिद कुतुबुद्दीन बख्तियार काकी आपको मिला दिल्ली के अंदर। फिर उनके पीरो मुर्शिद फरीदुद्दीन गंजे शक्कर पाकपट्टन पाकिस्तान में है। फिर उनके पीरो मुर्शिद निज़ामुद्दीन औलिया महबूब इलाही दिल्ली आपको मिला। जब खुलदाबाद आए तो सामने एक दरगाह है बुरहानुद्दीन गरीब रहमतुल्लाह अलैह 21 नंबर पर, आपको अता होगा। फिर आपके बाद आपके पीरो मुर्शिद